नमस्कार. तर आज आपण पनीर बनवणार आहोत, पनीर टिक्का. त्यासाठी मी इथं पनीर कट करून घेते आहे. छोटं-छोटं क्यूबमध्ये आपल्याला पनीर कट करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला मी दाखवते माझं पनीर कट करून झाल्यानंतर कसं मी पनीर कट वगैरे केलेलं आहे. तर पनीर इथं माझं कट करून झालेलं आहे. त्यानंतर मी कांदा आणि टॅमॅटोसुद्धा कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे एका वाटीमध्ये मी दूध घेतलेलं आहे, पनीर आहे, लसूण आहे. तर आता सुरुवात करूया. तेल तापत ठेवलेलं आहे मी. त्याच्यामध्ये मी तेल तापल्यानंतर कांदा टाकलेला आहे. कांदा व्यवस्थित आपल्याला लाल होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा एकदा लाल झाला त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचे आहे. टॅमॅटोसुद्धा मी टाकून दिलेला आहे आणि टॅमॅटोसुद्धा आपल्याला चांगलं मॅश होईल असं शिजेल इथपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. त्या टॅमॅटो टाकला व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे लसूण. तर लसूणसुद्धा आपण व्यवस्थित असं त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही आलं पण टाकू शकता. माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी ते नाही टाकलं, स्किप केलं आहे. सो तुम्ही आलंसुद्धा टाका. तर अशा पद्धतीने मी सगळं परतून घेतलेलं आहे, सगळं कांदा, टॅमॅटो, लसूण. त्यानंतर मी आता गॅस बंद केलेला आहे. आपल्याला ते थंड होऊन द्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता थंड झाले. मी एका मिक्सरच्या भांड्यात काढले, त्याची प्युरी करून घेतलेली आहे मी. छान अशी बारीक अशी प्युरी करून घेतलेली आहे मी मिक्सरमध्ये. त्याच्यानंतर आता इथे त्याच कढईमध्ये मी अमूल बटर टाकणार आहे आणि आपल्याला ती ग्रेव्ही परतून घ्यायची आहे त्या अमूल बटरमध्ये. तर मी या ठिकाणी अशी ग्रेव्ही परतते. छान असं स्मेल येतो ग्रेव्हीचा. त्यानंतर मसाला ॲड करते. लाल तिखट, हळद आणि परत लाल तिखट टाकले मी थोडंसं कलर येण्यासाठी. लाल तिखटने काय तिखट नाही होत पण कलर येतो. सो मी परतते पुन्हा एकदा. छान असं तेल सुटूस तोपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता पनीर टिक्का मसाला मिक्स आहे माझ्याकडे. हे आपल्याला या दुधामध्ये टाकायचं आहे आणि त्याची आपल्याला एक स्लरी करून घ्यायची आहे अशा पद्धतीची. तीसुद्धा आपल्याला त्या मसाल्यांमध्ये टाकायची आहे अशा पद्धतीने. त्यानंतर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाले कच्चे राहून त्याचा वास येत नाही आणि व्यवस्थित असं शिजला जातो मसाला. सो त्या पद्धतीने इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि इकडे मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला गार पाण्याचा यूज नाही करायचा आहे कारण टेस्ट थोडीशी वेगळी लागते गार पाण्याने. तर मग अशा पद्धतीने इथे मी झाकण ठेवून थोडंसं शिजवून दिलं आहे. परत एकदा झाकण काढून मी ते पाहिलं आहे. परत एकदा मी ते व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पनीर मला इथे असं कच्चं आवडतं. काही जण त्याच्यामध्ये तेलात वगैरे परतून घेतात, तर मला नाही आवडत ते. सो मी अशा पद्धतीने पनीर टाकलेलं आहे. तेलात टाकलं की ते चिवटतं तळून घेतल्यानंतर पनीर. त्यामुळे मला हे अशा पद्धतीचं पनीर हे आवडतं. सो मी असंच टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे. त्यानंतर मी सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे. आता आपल्याला व्यवस्थित हे असं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत कारण गरम पाण्याने खरंच खूप छान टेस्ट येते. साधं पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे कारण टेस्ट पण त्याची कमी होते. सो मी गरम पाणी वापरते. छान असं ते गरम पाणी टाकल्यानंतर मी पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेते. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी त्याच्यात थोडंसं झाकण ठेवलं होतं आणि मग शेवटी मी आता ह्याच्यामध्ये टाकले कसुरी मेथी. कसुरी मेथी टाकल्यानंतर पण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला आता भाजीत पाणी म्हणजे ही भाजी म्हणजे थोडीशी हेच असते, त्याच्यामध्ये पाणी जास्त नसतं, घट्ट असते. सो मला अशा पद्धतीची थिकनेस आवडतो त्याचा. सो मी नाही जास्त पाणी टाकलेलं, तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी परत एकदा थोडंसं झाकण ठेवलेलं आहे आणि फायनली आपली भाजी इथे तयार झालेली आहे. मी एकदा परत सगळं मिक्स करून घेते आहे. सो अशा पद्धतीने मिक्स करून घेते. थोडीशी भाजी खाली लागली गेली आहे माझ्याकडून. सो अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि आपली या ठिकाणी पनीरची अशी छान भाजी तयार झाली आहे. खरंच खूप छान स्मेल येतो या भाजीचा
तुम्ही एकदा सगळ्यांनी करून पहा ही भाजी अशा पद्धतीने, म्हणजे माझी पद्धत. आणि मला याच्यामध्ये जर काही माझ्या चुका झाल्या असतील किंवा काय त्यासुद्धा मला सांगा. मी नेक्स्ट टाईम नक्की त्या चुका उणिवा भरून काढेल सगळ्या. सो आवडलं असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब